मित्रहो, राज्यात मिनी विधानसभांच्या निवडणुकांचे पडघम वाजलेले आहेत. या मिनी विधानसभा ज्या आहेत, या कोण जिंकणार? बऱ्याच काळानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण जिंकणार? याच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी अगदी चंग बांधलेला आहे, की कोणत्याही परिस्थितीत या मिनी विधानसभा जिंकायच्या आणि येणाऱ्या विधानसभेसाठी स्वबळाचा नारा द्यायचा. आणि यातूनच राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज महायुतीची दोन शकलं होणार आहेत. महायुतीचा भोपळा हा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फुटणार आहे. भाजप आणि शिवसेना म्हणजे मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीसांचा भाजप हे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळे लढणार आहेत. पण या वेगवेगळ्या लढण्याचा फटका नेमका कोणाला बसणार आहे? एरवी जसं आपण मुंबईत किंवा राज्यामध्ये ज्यावेळेला विचार करतो, कुठे ठाकरे ब्रँड असतो, कुठे पवार ब्रँड असतो. कोकण किनारपट्टीवर जर आपण गेलो, तर तळ कोकणामध्ये राणे ब्रँड आहेच. आजही आहे. कुणाला आवडो न आवडो, पण तिथे राणे ब्रँड हा इम्पॅक्ट करत असतो. आता या राणे ब्रँडचाच बँड वाजवायचा असा काही राज्यातल्या नेत्यांनी चंग बांधलेला आहे. आणि त्यातून ही महायुती जी आहे, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुटणार आहे, फुटणार आहे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर राजकारणाचा एक दशावतार आपल्याला बघायला मिळणार आहे. नुकताच गाजलेला चित्रपट दशावतार आपण सगळ्यांनी पाहिला असेल. कोकणातल्या दशावतारावर भाष्य करणारा आणि त्या दशावतारावर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचून गेला. आता कोकणामध्ये जो राजकीय दशावतार सुरू होणार आहे, तो सुद्धा राज्यभरातल्या राजकीय जाणकारांना आणि राज्यातल्या जनतेला स्वतःकडे आकर्षित करणार आहे. कारण याच निवडणुकीमध्ये राणे ब्रँड नेमका कुणाचा? नितेश राणेंचा की निलेश राणेंचा? आणि हा जो जिल्हा आहे, हा कोणाचा? ओरिजिनल नारायणराव राणेंचा की भाजपचा? याचा फैसला होऊ घातलेला आहे. आणि हा फैसला करण्यासाठी नारायण राणेंचेच दोन पुत्र एकमेकासमोर उभे टाकलेले आहेत. काय आहे या सगळ्यामध्ये? आणि या कोकणातल्या राजकीय दशावतारामध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार? हा जरी प्रश्न आपल्याला काही काळानंतर त्याचं उत्तर मिळणार असले, तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकण किनारपट्टीवर आता एकच गोष्ट स्पष्ट आहे आणि ती म्हणजे जो जीता वही सिकंदर. काय आहे सगळं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, आपण जसं मी तुम्हाला उल्लेख केला त्याप्रमाणे आता दिलीप प्रभावळकरांचा एक अत्यंत उत्तम चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला असेल. कोकणातल्या दशावतारावर भाष्य करणारा, त्या दशावतारांच्या वेगवेगळ्या पात्रांचे वेगवेगळे कोन आणि वेगवेगळी अंग आपल्याला कलेच्या आणि अगदी कलाविष्काराच्या अंगातून किंवा बाजूने समजावून सांगणारा हा चित्रपट होता. आता असाच एक चित्रपट हा कोकण किनारपट्टीवर म्हणजे तळ कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रंगणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा. पण या छोट्या जिल्ह्यात जर टाचणी पडली, तर त्या टाचणीचा आवाज हा आपल्याला राज्यभरातल्या नव्हे तर देशभरात ऐकायला येतो. याआधी आपण तो ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. आणि हा कोणामुळे? तर हा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे. नारायण राणे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल, शिवसेनेच्या मूळ मुशीत तयार झालेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोणे एकेकाळी अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक असलेले राणे आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे खासदार आहेत. अनेक वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली आणि अनेक वेगवेगळ्या आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना त्यांनी संधी सुद्धा दिली. तेच नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात आणल्यानंतर हा संपूर्ण सगळ्या कोकणाच्या राजकीय दशावताराचा जो रंगमंच आहे, तोच मुळात राणेंच्या अगदी घरात रचला गेलेला आहे. आणि मग आता याच्यातून सिंधुदुर्ग कोणाचा? कुठल्या राणेंचा? नारायणराव राणेंचा की जे खासदार आहेत, भाजपचे नेते आहेत, अमित शहा यांचे ते निकटवर्ती आहेत, की हा सिंधुदुर्ग नितेश राणेंचा की ज्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे, कॅबिनेट मंत्रीपद आहे आणि नारायण राणेंसारखी कल्पकता पण आहे, त्या नितेश राणेंचा की निलेश राणेंचा की जो मुळातच राजा दिलाचा नेता आहे
आणि प्रत्येक छोट्यातल्या छोट्या माणसाला तो जरी ओबड-धोबड असला कोकणातल्या फणसासारखा, तरी आतून त्याचा रसाळपणा हा सर्वसामान्यांना अनुभवायला मिळतो. त्या निलेश राणेंचा आहे का? या सगळ्यावर आता लवकरच प्रकाश पडणार आहे. आज आता हा व्हिडिओ पूर्ण होऊन आपल्या हाती पोहोचेपर्यंत सावंतवाडीमध्ये आज भाजपची एक बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आणि भाजपची अनेक नेते मंडळी उपस्थित असणार आहेत. आणि या नेत्यांच्या उपस्थितीत एक महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे आणि तो निर्णय आहे स्वतंत्रपणे लढण्याचा, स्वबळाचा नारा देण्याचा. आता हा स्वबळाचा नारा हा इथूनच भाजप का देतंय? तर त्याचं एक उत्तम उदाहरण किंवा त्याचं एक उत्तम विश्लेषण आपण करायला गेलो तर ते असं निघतं, की हा जो राणे ब्रँड आहे, हा गेले काही काळ सगळ्याच राजकीय पक्षांना अस्वस्थ करतो. मग तो ठाकरेंना अस्वस्थ करतोय, तो शरद पवारांना अस्वस्थ करतोय, तो काँग्रेसला अस्वस्थ करतोय, तो राज ठाकरेंना अस्वस्थ करतोय आणि आता तर तो भाजपला कमालीचा अस्वस्थ करतोय. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे 1997 पासून ही जिल्हा परिषद स्वतःकडे ठेवण्याचं काम नारायण राणेंनी केलं. कारण त्या काळामध्ये ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी काही तिथे निर्णय घेतले. पण ते ज्यावेळेला मुंबईतून कोकणात गेले त्यावेळेला ते स्वतः आमदार झाले. त्याच्यानंतर ते मंत्री जेव्हा झाले त्या सगळ्या काळामध्ये 1997 पासून ही जिल्हा परिषद नारायण राणे यांच्या प्रभावाखाली आहे. आणि तेव्हा पहिले जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा मान हा राजन तेली यांना मिळाला. आता नारायण राणे इथून जेव्हा कोकणात गेले तेव्हा त्यांच्याबरोबर काही जे सहकारी होते त्यामध्ये कोण होतं? तर राजन तेली होते, परशुराम उर्फ जीजी उपरकर होते, काका कुडाळकर होते, विकास कुडाळकर होते, अशोक सावंत होते, दत्ता सामंत होते, संजय पडते सगळ्यात महत्वाचं नाव. एक असा कसदार कार्यकर्ता की जो प्रत्येकाला आपला वाटतो. पण या सगळ्यांच्या जोरावर नारायण राणेंनी जी काही इथे सत्ता उपभोगली किंवा आपल्या बरोबरच्या सहकार्याने सत्ता मिळू दिली, अनेकांना त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. जर आपण 1997 पासूनचा विचार केला तर मी जे आपल्याला सांगितलं की राजन तेलींनी कोणाला बदललं, राजन तेलींनी अ, अ, जे काँग्रेसचे आर.बी. दळवी आहेत त्यांच्याकडून हा जिल्हा परिषदेचा कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर कोण कोण अध्यक्ष झालं हे जर आपण बघितलं तर खूपच इंटरेस्टिंग आहे. ते काय इंटरेस्टिंग आहे? तर राणेंनी आपल्या बरोबरच्यांना संधी दिली. त्यामध्ये राजन तेलींनंतर संजय पडते असतील, अशोक सावंत, काका कुडाळकर, सतीश सावंत, संदेश सावंत, विकास कुडाळकर, सरोज परब, सुमेधा पाताडे या सगळ्या लोकांना नारायण राणेंनी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष केलं. यापैकीचे एकच सदग्रस्त आमदार होऊ शकले आणि ते सुद्धा नारायण राणेंच्या जुगारी वृत्तीमुळे किंवा त्यांचे धाडसी जे राजकीय डाव आहेत त्याच्यामुळे ते होते राजन तेली. आता या कोकणामध्ये काय झालंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे जे सगळे राणेंबरोबरचे जे कार्यकर्ते होते त्यातले राणे हे एका पाठोपाठ एक त्यांची मेहनत आणि त्यांची जी काही राजकीय समज होती किंवा जे काही तह काटछाळ करण्याची त्यांची वृत्ती होती त्यामुळे राणे आत्ता केंद्रीय मंत्री झाले आणि आता खासदार आहेत. पण हे जे बाकीचे लोक आहेत हे राजकीय हॉकर्स सारखे सगळ्या गल्ल्यांमध्ये फिरत राहिले. अगदी कोण 6 महिने एका पक्षात राहतो, नंतर परत तो 3 महिने दुसऱ्या पक्षात जातो, परत मग तो वर्षभरासाठी आणखी तिसऱ्या पक्षात जातो. हे असं सगळं सुरू असताना आता हेच कार्यकर्ते घेऊन राणेंच्या जेन नेक्स्टला आपला ब्रँड तपासून घ्यावा लागतो. आता ते ही जी सगळी राजकीय नेत्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची आणि स्थानिक पुढाऱ्यांची जी काही एक बैठक आहे, या बैठकीतूनच आता या जिल्हा परिषदेच्या 50 जागांसाठी मुकाबला होणार आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर एकूण 3 आमदार आहेत. या 3 आमदारांपैकी 2 आहेत महायुतीचे. म्हणजे कोणाचे आहेत? 2 आहेत शिवसेनेचे. त्यातले एक आहे दीपक केसरकर, जे माजी मंत्री आहेत, पालकमंत्री सुद्धा होते आणि नुकतेच जे रोहित आर्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले आहेत. त्यांच्या बरोबरीने दुसरे आहेत निलेश राणे. निलेश राणे मित्रहो मी आपल्याला सांगतो निलेश राणे ही भाजपने मागच्या विधानसभेला स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने मारून घेतलेली कुऱ्हाड आहे. कसं ते मी आपल्याला सांगतो. निलेश राणे हे सुद्धा भाजपचे नेते होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला आणि त्यामुळे निलेश राणेंना तिकडे जावं लागलं. हा मतदारसंघ भाजपने स्वतःकडे घेऊन जर
एका घरात 2 पदं दिली असती किंवा नियमाला काहीसा अपवाद केला असता, तर कदाचित निलेश राणेंच्या मुळे आज भाजपवर हा जिल्हा कसाबसा सावरण्याची वेळ आली नसती. आता मला सांगा, हिना गावित हे काही प्रकरण नाहीये का? म्हणजे हे कुटुंब नाहीये का? तर हिना गावित, विजयकुमार गावित यांच्याकडे जे काही आपण बघतोय, तर एका घरात अनेक पदं आहेतच. आता तीच गोष्ट कोकणात घडली असती, पण ती घडू शकली नाहीत. कारण ती घडू द्यायची नव्हती भाजपला आणि त्यामुळे हे सगळं समोर आलं. आता निलेश राणे आणि नितेश राणे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. मित्रहो, आपल्याला माहित असेल काही दिवसांपूर्वीच म्हणजे 5 जुलैला 2 ठाकरे एकत्र आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. आता त्यांच्यामध्ये असलेला जो राजकीय घमासानाचा भाग होता, तसाच तो आता सिंधुदुर्गमध्ये होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या एकूण 3 मतदारसंघांचं जर आपण बलाबल पाहिलं, तर कणकवलीमध्ये आमदार आहेत नितेश राणे, तिथे आहेत एकूण 18 जागा. कुडाळचा जर आपण विचार केला तर कुडाळमध्ये आहेत एकूण 15 जागा आणि सावंतवाडीचा विचार केला तर तिथे आहेत 17 जागा आणि या 50 पैकी 25 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी जाणार आहेत. 2017ला ही जिल्हा परिषद राणेंच्या हातून निसटणार होती असं वाटत होतं. पण त्यावेळेला त्यांचे जेमतेम 25 लोक निवडून आले होते, कारण राणेंनी स्वाभिमानच्या निशाणीवर आणि झेंड्यावर ही निवडणूक लढली होती. पण तेव्हा तिथल्या कोकणी जनतेनं कोणाला पाहिलं? नारायण राणेंना पाहिलं. आता निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये जे राजकीय घमासान होणार आहे, त्या दोन्ही पक्षांना म्हणजे निलेश राणे यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाटतंय जिल्हा परिषद आपण जिंकावी आणि नितेश राणे यांच्या भाजपला वाटतंय ही जिल्हा परिषद आपल्याकडे असली पाहिजे. ही जिल्हा परिषद जर समजा शिवसेनेच्या शिंदे गटाने जिंकली, तर नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासाठी तो खूप मोठा धक्का असेल. आता नारायण राणे जिथे आहेत त्या भाजपमध्ये किंवा त्या भाजपकडे लोकांनी आकर्षित व्हावं असा राणेंचा प्रयत्न असणार. आजही राणेंची जादू इथल्या काही मतदारांवर लागू पडते आणि त्यामुळेच नारायण राणे हे विनायक राऊत यांना पराभूत करून निवडून येऊ शकले. आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, तर ही जी जिल्हा परिषद आहे ती का महत्वाची आहे? तर राज्य सरकारचा येणारा जो सगळा निधी आहे तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येतो. जेमतेम 20 कोटी अंदाजपत्रकाची ही जी जिल्हा परिषद आहे, हिच्यातून होणाऱ्या पायाभूत सुविधा, शाळा, रस्ते, त्याचप्रमाणे पूल किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत, याचं काम जिल्हा परिषद ही नियंत्रित करत असते आणि त्यामुळे ती आपल्या हाती असावी असं राणे कुटुंबातल्या दोन्ही मुलांना वाटतंय, म्हणजे नितेशला आणि निलेशला. आता याच्यात होणार आहे काय ते मी आपल्याला सांगतो या व्हिडिओच्या शेवटी. हे दोन्ही कडचे जे कार्यकर्ते आहेत, हे प्रचंड तुंबळ राजकीय युद्ध करणार आहे आणि हे राजकीय युद्ध आपल्या 2 मुलांमध्ये होताना राणेंना बघावं लागणार आहे. कारण त्याला राणेंचा नाईलाज आहे. जेव्हा महाभारत घडलं आणि महाभारतातल्या दशावतारातले अनेक अंक ज्या वेळेला कोकणाच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आणि वाड्या वस्त्यांमध्ये रंगत असतात, त्यावेळेला आपल्याला त्या महाभारताचे वेगवेगळे रंग बघायला मिळतात. आता या कोकणी राजकीय दशावताराचे असेच काही रंग राज्यातल्या जनतेला बघायला मिळतील. आतापर्यंत नारायण राणे हे सिंधुदुर्गमधले सगळ्यात सक्षम आणि प्रभावशाली पालकमंत्री होते. त्यानंतर ही जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली, दीपक केसरकर यांच्याकडे आली किंवा उदय सामंत यांच्याकडे ती जबाबदारी होती, नितेश राणे यांच्याकडे ती जबाबदारी होती. आता कोकणामध्ये 2 प्रवाह दिसतायत. नारायण राणेंनंतर सर्वाधिक चांगला पालकमंत्री कोण असं मी अनेकांना विचारलं, तर त्यात काही लोकांनी दीपक केसरकर यांचं नाव सांगितलं. का? तर त्यांनी निधी खूप आणला पण त्यांना नियोजन करता आलं नाही. रवींद्र चव्हाण यांच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये पूर्ण गोंधळच होता. उदय सामंत यांनी संघटनात्मक आणि प्रशासनाची एक चांगली भट्टी जमवण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत पालकमंत्री पदाचा जो काय कारभार आहे तो सक्षमपणे करण्याचा प्रयत्न करतायत. पण अजूनही वडिलांच्या रस्त्याने जाण्यासाठी त्यांना बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. मित्रहो, आपण जर सिंधुदुर्गशी संबंधित असाल तर सिंधुदुर्गचा नारायण राणे यांच्या नंतरचा तुम्हाला भावलेला आणि आवडलेला पालकमंत्री कोण आहे? राजकीय दशावताराचा अंक जो आजपासून सिंधुदुर्गमध्ये रंगणार आहे तो कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं? नारायण राणे यांच्या 2 मुलांमध्ये म्हणजे नितेश आणि निलेशमध्ये जो राजकीय रणसंग्राम होणार आहे तो अगदी नियतीने दिलेल्या आदेशाप्रमाणे नारायण राणेंना बघत राहावा लागणार आहे. यामध्ये
जो जीता वही सिकंदर असं जे मी म्हणतोय, सिंधुदुर्गचा पुढचा सिकंदर 4 डिसेंबरला कोण असेल? आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये मला लिहून कळवा आणि या व्हिडिओच्या संदर्भातल्या कोणत्याही मुद्द्यांवर किंवा कोणत्याही गोष्टीवर आपल्याला काही मत व्यक्त करायचं असेल, तर अर्थात ते राणे स्टाईलने नव्हे, सुसंस्कृतपणे आणि संसदीय पद्धतीने संक्षिप्त स्वरूपात आपण मला ते कळवू शकता. आपण कळवलेल्या मतावर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. आजपासून महायुतीचा भोपळा राज्यातल्या सगळ्यात छोट्या जिल्ह्यात फुटलेला आहे. युतीची शकलं झालेली आहेत आणि आता ही शकलं येणाऱ्या काळामध्ये कुणाच्या हाती लागणार आहेत, तोच राज्यातल्या स्वबळाच्या नाऱ्याचा खरा वारकरी ठरणार आहे. काय वाटतं मित्रहो तुम्हाला या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल? आपण आम्हाला जरूर कळवा. आणि असेच काही थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.